हा शब्द हळूहळू कालबाह्य होत आहे. प्रातःकाळाचा अर्थ सकाळची पहाट. पूर्वीच्या 3-4 शतकांपूर्वी पूर्वीची पहाट म्हणजे कोंबड्याचं आरवणं. त्याच प्रकारे पक्ष्यांचा किलबिलाट आणि सुमधुर अशा संगीताने किंवा देवाच्या नामस्मरणाने होणारी सुरुवात किंवा सकाळ. ही सकाळ अतिशय निसर्गरम्य आणि अतिशय शांत अद्भुत देणारी अशी असायची. कित्येक वेळा ओव्या ज्या जात्यांवर गायल्या जायच्या त्यांचे सूर देखील कानावर पडायचे. नदीवर, विहिरीवर बायांची लगबग, पुरुष मंडळी शेतावर कामाला जाणारे अशी ही सुरुवात असायची. पण आता मोबाईल आल्यापासून आपली सुरुवात आणि दिवसाचा शेवट हा मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये होतो. जितकं आपण देवाचं नामस्मरण करत नाही तितकं आपण मोबाईलच्या अधीन गेलेलो आहोत. झोपण्याच्या पूर्वी देखील आपण मोबाईल हातात घेतो आणि झोपून उठल्यावर देखील मोबाईल हातात असतो. काही जणांची पहाट तर होतच नाही. ऑनलाईन दिवस रात्र चालू असतात आणि या रात्रभर ऑनलाईन राहिल्यामुळे त्यांची जी सकाळ असते ती मरगळलेली असते आणि आत्ताची सकाळ म्हणजे कर्कश अलार्मने होणारी सकाळ. त्याचप्रमाणे ह्या जागरण झालेल्या रात्रीमुळे जे अशक्तपणा येतो, थकवा येतो, ही अशा प्रकारची सकाळ ही योग्य वाटते का?